गेल्या 3 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात न येणाऱ्या आणि आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या, जबाबदारी झटकणाऱ्या, गावकऱ्यांचे प्रश्न न सोडवणाऱ्या श्री दिनेश वाघ शिपाई यांना धमकी देऊन खोटे आरोप करणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्या श्रीमती दीपाली अरविंद उगल मुगले, ग्रामसेविका, ग्रामपंचायत पिंपरडे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पिंपरडे येथील संतप्त गावकऱ्यांनी आणि बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आलाय। मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आलं। यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू अवया, जगदीश डुडवे, विजय पावरा, दिनेश वाघ, पिंपरडे शाखेचे गंगाधर पवार, शरद पवार, श्रावण वाघ, ईश्वर भिल, एकनाथ पावरा, राहुल वाघ, प्रवीण इशी, सागर वाघ, सागर पावरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटलंय की ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून ते गावातील महसूल गोळा करणं, शासकीय योजना राबवणं आणि पायाभूत सुविधांची अंमलबजावणी यांसारखी अत्यंत महत्त्वाची कामे पार पाडतात। ग्रामसेवक हा शासन आणि गावकरी यांच्यातील मुख्य दुवा, गावातील जन्म, मृत्यू, विवाह यांची नोंद ठेवणं, रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्र देणं, ग्रामपंचायतीच्या सर्व नोंदी, अहवाल आणि महत्त्वाचे कागदपत्र सुरक्षित ठेवणं, गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणं, ग्रामसभेत उपस्थित होणाऱ्या गावकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करणं इत्यादी कामांची महत्त्वाची जबाबदारी असते। परंतु ग्रामसेविका श्रीमती दीपाली उगल मुगले या गेल्या 3 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालय पिंपरडे येथे येतच नाहीयेत। उलट ग्रामपंचायत कार्यालयात नियमितपणे काम करणाऱ्या श्री दिनेश वाघ शिपाई यांच्यावर खोटे आरोप करत धमकी देत आहेत, असा गंभीर आरोप उपसरपंच घनश्याम मराठे यांनी केलाय। दीपिका उगल मुगले या आपली जबाबदारी झटकून कर्तव्यात कसूर करतायत, तसंच गावकऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी देखील उद्धटपणे बोलून धमकी, दमदाटी करून गैरवर्तन करतायत। हे ग्रामसेवक पदाला शोभणार नाहीये, हे ग्रामपंचायतीच्या हिताचं नाहीये। तू समोर भेट, तुला दाखवते, तू विचार करून ठेव आता, असा धमकीचा मेसेज शिपाई दिनेश वाघ यांना ग्रामसेविका दीपिका उगल मुगले यांनी व्हॉट्सअपवर पाठवलाय। दरम्यान शहादा गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दिलेल्या निवेदनावर कोणती कारवाई करतात याकडेच आता बिरसा फायटर संघटना आणि ग्रामस्थ यांचं लक्ष लागलंय। एक तिथं मेन माणूस धरला जातो ग्रामपंचायतला आणि तुम्ही जर हजर नाही राहणार तर मग आमचे कामं कोण करतील मग? आम्ही फक्त शेतकरी माणसं आहेत। आम्ही आज येईल मॅडम, उद्या येतील मॅडम, आज येतील, असता भाऊ काही ना काही ऑफिसली कामं असता म्हणून असता भाऊ कामं काय, म्हणून आपण कोणाला बोलत नाही, येतील भाऊ बरोबर वेळेवर। पण मला तर 3 महिने झाले मॅडम, तर 3 महिन्यातलं मला एक दिवस सुद्धा दिसले नाही तुम्ही, तर मग कसं काय होईल मग? हो हा मान्य आहे मला, तुम्हाला चार्ज दिला गेला इथला, तुमच्याकडे 3 ग्रामपंचायती आहेत, पण कमीत कमीत पिंपरडा गावाला या टायमाला येण्यात येईल भाऊ आपलं, तर ती वेळ तुम्ही फिक्स करायला पाहिजे ना। बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, काय तुम्ही एकदम खरं बोलताय, इतके खोटं बोलताय ते आम्हाला काय, ते तुम्ही आले नाही आले पण मला दिसले नाही त्याचं काय। मी पण गावातच राहतोय, मी शेतकरी माणूस आहे, काही नोकरी वर्गाचा माणूस नाही मी की ड्युटीला जातोय का कुठं जातोय, घरीच असतो मी। तर विषय झाला आणि परत तुम्ही गावात 3 महिन्यात तुम्हाला चार्ज दिला गेला आहे, तुम्ही गावात यायला पाहिजे ना एक दिवस तरी राऊंडला। नवीन सरपंच, नवीन ग्रामसेवक आले असं कोणाला माहिती पडेल बरं, मला सांगा बरं मॅडम। मग माहिती कसं काय होईल जर गावातच तुम्ही आले नाही तर मग माहिती कसं काय होईल? एक दिवस तर राऊंड मारा कमीत कमीत, गावातली काय समस्या आहे ते बघा। आता पाण्याचा प्रश्न आहे, पाणी भेटत नाही लोकांना प्यायला। हो तुम्ही 3 महिन्यात आलेत नाही तर तुम्ही कसं काय बघताय? तुम्ही हे पण मत आहे वरून। चला ठीक आहे, नवीन पाण्याची टाकी बांधकाम झाली आपली, राऊंड घेतलाच नाही तुम्ही तिचा,
राऊंड मारलाच नाही तिच्याकडे? जाऊन आले ना, जाऊन आले तुम्ही, पाहिले बघितली, कसं काम झालंय? एकदम नादुरुस्त. मग त्याला कोण बोलवणार? आम्ही बोलवू त्याला, कॉन्ट्रॅक्टरला. कॉन्ट्रॅक्टर आता येणारच नाही दादा आता सध्या तरी. कसं काय येणार नाही? त्याचं गावाचं पेमेंट, त्याचं पेमेंट काढूच नका ना तुम्ही, आता ग्रामपंचायतमधून देऊच नका ना. नाही ना दादा त्याचं पेमेंट. हा हो मॅडम, मॅडम 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 पिंपळ्या गावातून लेटर गेल्याशिवाय त्याचं पेमेंट निघणार नाही. ग्रामपंचायत जोपर्यंत ठराव पास करत नाही तोपर्यंत त्याचं पेमेंट निघणार नाही. दादा आपल्याकडे त्याचा पेमेंटचा विषय नाही, तो खासदार मॅडमचा लेवलचा विषय आहे. आणि राहिला विषय पिंपळगाव पंचायत, आपण स्पेशल विषय देऊ शकतो पत्र. मग आणि त्याच्यानंतर आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला स्वतः साध्याला भेटलो. मग? त्यांनी आम्हाला 3 तास वेटिंग करायला लावली. मी आणि माझा भाऊ होतो. हा. 3 तास वेटिंग करायला लावली. तो आला नाही आणि त्याने एकच सांगितलं माझं बिल निघालेलं नाही म्हणे, मी कसं काय येऊ म्हणे. ते काम तर व्यवस्थित झालंय का बघा तुम्ही. ते तार मारले त्याने, तार मारले. मी मराठे घनश्याम इंदास, राहणार पिंपळडे ग्रामपंचायत. तर मी उपसरपंच बोलतोय, घनश्याम मराठे. आमचा जो शिपाई आहे दिनेश लोटन वाघ, हा ग्रामपंचायतीचं रेग्युलर काम पाहतोय. त्याचं कोणत्याही आतापर्यंत कोणताही आम्हाला त्रास झालेला नाही आहे. आणि आमचे जे ग्रामसेवक आहे दीपाली उगलमुगले मॅडम, हे जवळजवळ यांनी 3 महिन्यापासून ग्रामपंचायतीमध्ये अजून आलेले नाही आहेत. आणि ते दिनेशवर आरोप घेत आहे की शिपाई आम्हाला आरे रवीची भाषा करतो. पण ते तसं काही नसून हा जो दिनेश लोटन वाघ आहे हा रेग्युलर आपल्या ग्रामपंचायतीत काम पाहतो आहे. त्याची कोणतीही चूक नसताना मॅडम त्याच्यावर आक्षेपार्थ आरोप करते. नमस्कार, मी दिनेश वाघ, ग्रामपंचायत पिंपळगाव कर्मचारी. परम दिवशी बात शुक्रवारी संध्याकाळला दीपाली उगलमुगले ग्रामसेवक मॅडम मला एक सामाजिक ग्रुपचं गावना की मला अक्षरशः निर्बंध भाषा मला गाळाशी द्यायचं आणि मला मार आणायचं, धमकी द्यायचं, कुठं पण भेट तुला मारणार अशा प्रकारे शिवीगाळ करायचं. तर मान्य गट विकास अधिकाऱ्यांकडून आम्ही निवेदन देवाला ती कारवाई व्हायला पाहिजे. आणि आम्ही पाहून आंदोलन मोठ्या काढू. आजपर्यंत जे आमने पिंपळडे ग्रामपंचायत अभाऊ दिनेश लोटन वाघ किस्सा माया आजपर्यंत जिथलं बी ग्रामसेवक होणार कृष्णाबद्दल ते दिनेश भाऊबद्दल काही तक्रार ना करणार. पण आई जी दीपाली उगलमुगले मॅडम जी सर आहे ती एकदम अभद्र व्यवहार करणे सतीन संघ आता एकदम हरामखोर सारखी शिवीगाळ करणे सर तिनाबद्दल काही कारवाई व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी करत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक, नंदुरबार.